नमस्कार मित्रांनो, मागे शेतकऱ्यांसाठी जे नुकसान झालेले होते, पिकांचे नुकसान किंवा पूरग्रस्त, त्याची KYC करून म्हणजे नुकसान भरपाई मिळालेली होती शासनाकडून आणि त्याची KYC करण्यासाठी लिस्ट याद्या आलेल्या होत्या. त्या याद्या तहसीलदारांनी प्रसिद्ध केल्या होत्या ग्रामपंचायतला किंवा तलाठ्याकडे सुद्धा दिलेल्या होत्या. आता ज्या शेतकऱ्यांनी KYC केले आहेत, KYC केल्यानंतर ते जे आधार कार्ड आणि ज्याचा बँक अकाउंट दिलेला होता, त्यांच्याच नावाने KYC करायचं होतं आणि ज्यांचा अकाउंट नंबर दिलेला होता त्यांच्याच अकाउंटमध्ये जमा होणार होते पैसे. मात्र हे जे पैसे जमा होणार होते ते आधार DBT मार्फत जमा होणार होते. कारण ज्या बँकेला आधार लिंक असेल त्या बँकेला ते जमा होणार होते. जे बँक अकाउंट दिले त्या अकाउंटमध्ये जमा होणार नव्हते. ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, मी हा अकाउंट नंबर दिला आणि मग इथे जमा नाही